नमस्कार, मी ऋतुजा कदम। आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या, ज्यामुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन, जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया आणि द सीड कन्सोर्टियम यांच्यामध्ये 1,65,154 कोटींच्या गुंतवणुकीचा महत्वपूर्ण सामना झाला। या भागीदारीमधून सोलापूर येथील उजनी धरणावरती फ्लोटिंग सोलार, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आणि शाश्वत एआय डेटा सेंटर उभारले जाणार असून यामुळे 2,800 कायमस्वरूपी रोजगारांच्या संधी निर्माण होतील। यासोबतच ग्रीन हायड्रोजन आणि 440 मेगावॅट क्षमतेचा स्मॉल मॉड्युलर रिएक्टर प्रकल्प सुद्धा साकारले जाणार आहे। नवीकरणीय ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रामधील या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल। पुणे येथे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला अनावरण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रुग्णालय प्रकल्पाच्या अद्ययावत आराखड्याची पाहणी करण्यात आलेली असून हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे। मला वाटत नाही मध्ये दुसऱ्या आशाताई या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। अशा प्रकारच्या आशाताई असतील, अशा प्रकारच्या लता दिदी असतील, या दोघींच्या नावाने हे हॉस्पिटल किंवा हे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तयार होते। आणि एकूण याचा जर आपण व्याप बघितला तर एक प्रकारे रुग्णसेवेमध्ये 360 डिग्री अप्रोच आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीनं इथे चिकित्सा आहे, इथे अनुसंधान आहे, इथे पॅलिएटिव्ह केअर आहे, इथे मानसिक जो काही आजार आहे त्याच्याकरता केअर आहे, इथे अॅनिमल हॉस्पिटल आहे, इथे भारतीय चिकित्सा पद्धती देखील आहे, इथे रिहॅबिलिटेशनचं सेंटर देखील आहे। त्यामुळे जे जे आपल्याला आवश्यक आहे, कॅन्सरचं सेंटर आहे, एखाद्या रुग्णाकरता किंवा रुग्णसेवेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आणि श्याम स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या चंद्रपूर जिल्ह्यामधील गोंडपिंपरी इथे एकात्मिक स्टील प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय। या 10,115 कोटींच्या गुंतवणुकीमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर परिसरामधील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे। 8,000 पेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होतील। क्रेडाय एमसीएचआय ठाणे युनिटच्या वतीनं आयोजित 23व्या रिअल इस्टेट आणि हाऊसिंग फायनान्स एक्स्पोचं उद्घाटन बालकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये उत्साहात संपन्न झालं। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित विकासकांच्या साक्षीनं ठाणे शहराच्या भविष्यातील विकासाचा आणि बदलत्या स्वरूपाचा सर्वांगीण आराखडा मांडला। नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यामधील रानवाडी इथे 1,200 मेगावॅट क्षमतेचा ऑफ स्ट्रीम क्लोज लूप उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी शासन आणि नोव्हारियन एनर्जी यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला। या प्रकल्पामुळे राज्यात 5,760 कोटींची गुंतवणूक आणि 1,500 रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमता असणारं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। अक्षय ऊर्जेला प्राधान्य देत आतापर्यंत 78,218 मेगावॅट वीज निर्मितीसाठी विविध कंपन्यांसोबत 56 करार पूर्ण झालेले असून यातून 1.27 लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे। शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून महाराष्ट्र आता ऊर्जा वेगानं वाटचाल करत आहे। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।